फोमो खूप झालाय. बरोबर. मग अशा वेळी हा वायफळ खर्च कसा टाळायचा? मी आता क्लायंट्सला कसं सांगते की आजकाल लाईफस्टाईल प्रेशर असणारच आहे. त्याच्याकडे एक गाडी आहे, एक ठराविक लेवल आहे, आपल्यालाही त्या लेवलनी जायला लागणार. पण अशा वेळेस आहे ना, तुम्हाला बरेचसे आम्ही जे कंट्रोल सांगतो, शक्यतो तुम्ही जर का स्पेंडिंग आपली UPIनी वगैरे करत असाल किंवा क्रेडिट कार्ड जास्त वापरत असाल तर ते थोडेसे कमी करायला खर्च सुरू करायचे. म्हणजे शक्यतो कॅशनी पेमेंट्स द्यायला बघायचे किंवा UPI जर का करत असाल तर UPIमध्ये एक नोट्स म्हणून ऑप्शन असतो, तिथे नीड्स आणि वॉन्ट्स असं टाकायचं. महिन्याला इव्हॅल्युएट करायचं की मी माझ्या वायफळ खर्चांवर किती माझा खर्च झाला आणि माझा स्वतःच्या खर्चांवर ज्या माझ्या गरजा होत्या त्याच्यावर किती. आणि असं करून ना क्लायंट्सनी असे वायफळ खर्च त्यांचे बरेच कमी केलेले आहेत. हे मी माझ्या आधीच्या रील्समध्ये पण सांगितलं आहे. पण तुझ्या ज्या प्रेक्षकांना ह्याचा नक्कीच की जेव्हा UPI वापरताना एकदा टाकून बघा नीड्स आणि वॉन्ट्स आणि महिन्याच्या एंडला बघा आपला वायफळ खर्च जो 20 ते 30% झालेला असतो. सो असं आपल्याला आपल्या खर्चांवर नियंत्रण आणता येतं इझिली.